ट्रॅफिकची व्यवस्था कोणी केली पाहिजे? पोलिसांनी केली पाहिजे. आणि पार्किंगची व्यवस्था कोणी केली पाहिजे? ग्रामपंचायतनी केली पाहिजे. त्याच्यासाठी व्यापाऱ्यांना का जबाबदार धरलं जातं? ह्या लोकांना का जबाबदार धरायचं? ज्यांची रोडवरती दुकानं आहेत, घरं आहेत, त्यांना जबाबदार धरायचं काय कारण आहे? त्यांनी पत्र दिले सर्वे नंबर 10 या पद्धतीने मला पत्र दिले आणि यांच्यामध्ये जे उल्लेख केला आहे म्हणजे आम्ही काय अतिक्रमण सर्वे नंबर 10 मध्ये केलं, आम्ही आमचं घर बांधले, मग आम्ही सर्वे नंबर 10 मध्ये आहोत, मग आम्हाला या अशा पाटबंधारे खात्याचं नोटीस कशाला पाहिजे? कमीत कमी 70-80 वर्षापूर्वी ॲक्युरेशन झाले. तुमच्या सातबाऱ्याला तुमचं इफेक्ट आहे का? पाटबंधारे खात्याचं काही इफेक्ट आहे का? एवढं ॲक्युरेशन झालं आणि मग त्या बाधित शेतकऱ्याला काय त्याचं पेमेंट झालं का? मग तुम्ही अतिक्रमण झाले, बरं ठीक आहे, अतिक्रमण ह्या अतिक्रमण एका वेळेस झालंय का? वेळोवेळीच माणसांनी बांधकामं केले, त्यावेळेस तुमचं नोटीस आहे का? तुमचं लक्ष असायला पाहिजे ना पाटबंधारे यांचं, या खात्याचं लक्ष असायला पाहिजे की हे बांधकाम चाललंय, अतिक्रमण आहे, यांना वेळोवेळी यांना नोटीस दिलं पाहिजे.